बुलढाण्यातील आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट। सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर दिसून आलाय। आडगाव राजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं सतत दर्शन होत असून त्यामुळे शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत। शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुरेढोरे, वासरे आणि शेळ्या यांच्यावर हल्ला होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे। बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी तणावाखाली आले असून प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आज गेल्या 2-4 दिवसांमध्ये बिबट्या आला म्हणून या परिसरामध्ये दहशतीचं शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतामध्ये कापूस वेचायला किंवा शेतातलं कुठलंच काम करायला शेतकरी घाबरून राहिलेला आहे। आणि आज संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान भागवतराजे जाधव यांच्या शेतामध्ये बिबट्या आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली। त्यावरून गावामध्ये संपूर्ण वार्ता पसरली। आडगाव राजा, वडाळी, अनोदखेड, पिंपरखेड या भागातले सर्व लोक या शेतामध्ये आलेले आहेत। फॉरेस्ट्री विभागाचे आरिफ गायकवाड साहेब यांच्याशी मी संपर्क साधला। त्यावरून त्यांनी त्यांची सर्व टीम, वाडेकर मॅडम, देशमुख मॅडम, केकान हे सर्व या ठिकाणी आले। त्यांनी त्या ज्या ठिकाणी बिबट्या आला त्या ठिकाणी पाहणी केली, परंतु बिबट्या काही आढळून आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृपया घाबरू नका, कारण या ठिकाणी बिबट्या नेमका बघितला का काय हा म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। या ठिकाणी वाडेकर मॅडम आहेत, वाडेकर मॅडम सुद्धा आपल्याला थोडी माहिती देणार, ते ऐका। सर्व शेतकऱ्यांना म्हणजे नम्र विनंती की आज आमची फॉरेस्टची टीम, आमचे वनपाल साहेब, देशमुख साहेब, माझे वनमजूर केकान काका आणि गावातली मंडळी सर्वांनी सहकार्य केले। परंतु आज आम्ही ज्या ठिकाणी बिबट असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी गेलो। ज्यांनी त्या बिबटला प्रत्यक्ष पाहिलं होतं अशा व्यक्तीशी मी संपर्क केला। त्यांना त्याचं वर्णन विचारलं। वर्णन त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं वर्णन तळस असल्याचं सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपापली शेताची कामे व्यवस्थित करावी। काही अडचण असल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा। बस, धन्यवाद। लोकनायक न्यूज।